मला एक सांग, तुम्ही अॅनेस्थेशिया वगैरे देता त्याच्या आधी धडधड वगैरे पल्स रेट म्हणतात त्याला. ते चेक करता ना? का असंच दिसला माणूस घुसवली सुई असं करता? म्हणजे म्हणजे हे की जगातली सगळी लाल द्रव्य ही वाईन नसतात. आम्ही जे पीत होतो ना ते कोकम सरबत होत आणि आम्ही दारू प्यायल्याची ऍक्टिंग करत होतो, पण त्या आधीच तू आलीस. ऍक्टिंग करत होता? हा, म्हणजे लहानपणी तू त्याचे ऍक्टिंग करून जे खेळ खेळायचीस ते तुझं अजूनही चालू आहे ना? स्टॉप इट मैत्रेयी, स्टॉप इट. हे असं गंमत जम्मत करता करता त्यांनी गैरफायदा घेतला म्हणजे? म्हणजे एक मिनिट बघ, मी तुला लास्ट सांगते हा. हे जे तू आता बोललीस ना सौमित्र बद्दल ते परत नाही बोलायचं हा. नाही बोलायचं, कारण हे गैरफायदा वगैरे मी चालवूनच घेणार नाहीये. तुला माहित नाहीये सौमित्र कसं आहे ते. तुला माहित नसेल, मला जेव्हा मलेरिया झाला होता ना तेव्हा तो रात्रभर माझ्या उशाशी बसून होता आणि माझ्या डोक्यावर पट्टा ठेवत होता. तेव्हा तुम्ही नव्हतात, तुम्ही कधीच नसतात. तो नेहमी असतो, तो माझी काळजी घेतो. त्यामुळे त्याच्याबद्दल असं बोलायचं नाही हा. कधीच नाही बोलायचं, नाही बोलायचं. नाही, कोणीच नाही बोलू शकत त्याच्याबद्दल असं. नाही नाही. दादा, तू इथे काय झालं? असं का बसलायस एकदम बत्ती गुल झाला तर का? काही नाही झालं, जा तू झोप. बस काय का मला नाही सांगणार? काय रात्रभर बाहेर थांबणार होतास अशी बोली ठरली होती ना आपली. तू आता इथे सो विघ्नेश, मजा नाही करते, खरंच जाऊन झोप प्लीज. अरे विघ्नेश, अरे आओ लवकर आधी इकडे आओ. हा आलो आलो. काय काय अरे ए बाबा, तू इथे कसं काय? तू मैत्रीकडे गेला होतास ना? बाबा आई प्लीज त्याला डिस्टर्ब करू नका, टेन्शन मध्ये आहे तो. दादा, काय झालंय? हा? ए बाळा, काय झालं? काय तुझं परत कसं आलास? आमच्या धाकाने की काय? अरे पण आम्ही खरंच तसे नाही आहोत. आमच्या दोघांचा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. तू आणि विघ्नेश तुमचं पाऊल कधीच वाकडं पडू देणार नाही याबद्दल खात्री आहे आम्हाला, होय की नाही? आणि हे बघ सौमित्र, हे पाय वाकडा पडला वगैरे या सगळ्या गोष्टी मी मुळात मानतच नाही. आणि आमचे जे जुने संस्कार आहेत ना ते आड येतात रे. त्यांना असं आम्ही नाही एकदम विसरू शकत, नाही का?
म्हणून आमच्या रागवायचं का रे असं? हा दाद्या, बोल की रे. ग तसं तसं काही नाही झालंय. मी तिच्याकडे गेलो आणि तिची आई आली तिकडे, म्हणजे त्या येणारच होत्या तशा. मग काही नाही, आम्ही जेवलो आणि मी परत आलो घरी. मी झोपतो, मी जरा दमलोय आज, पेशंट्स खूप होते ना. मी झोपू का? मैत्री, बाळा, मला मान्य आहे की आपल्यातला संवाद संपलाय. खरं तर तो तुटलाय, पण म्हणून असं नाही ना की आम्हाला तुझी काळजीच वाटत नाही. मैत्री, ट्रस्ट मी, लग्न ही खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ग. एकदा आपण त्यात अडकलो ना की सुटका नाही. मला कळतंय की तू प्रेमात पडलीयस. तुझं वयच आहे प्रेमात पडण्याचं. पण लग्न आणि प्रेम ह्या गोष्टी सेम नाही आहेत, वेगवेगळ्या आहेत त्या. म्हणून मला असं वाटतं की तू जरा शांतपणे त्याचा विचार करावास. हे बघ, मला सौमित्र आवडतो आणि मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. अगं, लग्न हे दोन व्यक्तींमधलं नसतं, फक्त दोन कुटुंबांचं मिलन असतं ते. हसायला काय झालं? व्हॉट्स सो फनी अबाउट इट? मला ना असं डायरेक्ट व्हिज्युअलाइज झालं आता. तू आणि श्यामसुंदर काका, बाबा आणि नलिनी काकू लग्न करतात. हाऊ रिडिक्युलस! हाऊ कॅन यू इवन थिंक लाईक दिस? अगं, तू स्वतःच कसं पुन्हा पुन्हा प्रूव्ह करून दाखवतेस बघ की तू किती इमॅच्युअर आहेस, किती चाइल्डिश आहेस. बस, एक मिनिट, बस बस. बोलणं झालं नाहीये माझं अजून पूर्ण. खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला मी तुला. खूप तुझ्या कलाने घ्यायचा प्रयत्न केला मी. पण मला वाटतं तर मला तुला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, तो जो कोणी आहे ना मुलगा, तो मला अजिबात पसंत नाहीये तुझा नवरा म्हणून, आणि हे लग्न मी अजिबात होऊ देणार नाही. डू यू गेट इट? मैत्री, मैत्री, आज जाऊन दरवाजा बंद करायचा नाहीये. मी बोलतेय अजून इथे. मी इथे बसलीये. मैत्री, 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 दार उघड मैत्री. मला बोलायचंय तुझ्याशी. मैत्री, दार उघड. मला तुझ्याशी बोलून हा विषय सॉल्व्ह करायचा आहे. मला बोलायचंय. लेट मी टॉक.
मैत्री गाणं बंद कर. मैत्री गाणं बंद कर. हॅलो. हॅलो मैत्री. हॅलो मैत्री, आहेस ना? तू रडतीयस का? मला नाही राहायचं इथे. मी मला पळवून घेऊन चल. मला कंटाळा आलाय या लोकांचा. मैत्री, मला माहितीये काही झालं ना तरी हे लोक मला सुखसुखी जगू नाही देणार आहेत. सारखे मला त्रास देतील, सारखं इंटरफेअर करतील माझ्या आयुष्यात. मैत्री, हे बघ तू तू शांत हो. शांतपणे मला सांग की काय काय झालंय. आई काय बोलली का तुला? तिनं आता मला सांगून टाकलं रे. तिला आपलं लग्न मान्य नाहीये. तिला आपलं रिलेशनच मान्य नाहीये. काय? हो. सांग आता काय करू मी तिचं? नाही, त्यांनी बहुतेक ना ते आपल्याला गच्चीत पाहिलं ना, मग ते रागाच्या भरात त्या बोलल्या असतील असं मला वाटतंय. नाही नाही सौमित्र, मी ओळखते माझ्या आईला. तिने ना हे आधीपासूनच ठरवलेलं असणार आहे आणि हेच सगळं ऐकवायला ती इकडे आली. ओके, ठीक आहे. म्हणजे तू शांत हो. तू आपण बोलू त्यांच्याशी उद्या. हा ठीक आहे. हवं तर मी बोलतो. नाही, हे बघ, काही झालं तरी तू तिच्याशी बोलायचं नाहीस. कारण मला माहिती की ती तुला काहीतरी उलट सुलट बोलणार, त्याचा तुला त्रास होणार आणि मग ते मला नाही सहन होणार. ओके ओके, तू हायपर होऊ नकोस. आपण सगळं करूयात नाही, ठीक आहे. आणि मी सांगतोय ते नीट आहे. आय प्रॉमिस, या जगात कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. हे असं शांतपणे छान बोलता आलं असतं यार. खरं तर मला असंच बोलायला हवं होतं मी. पण गेलं आता, टायमिंग गेलं. आता काय उपयोग आहे? ठीक आहे, मग हरकत नाही. आपण उद्या बोलू त्यांच्याशी. आणि हो अगं, काय माहितीये का, मगाशी ते तुझी आई आली त्या गडबडीत एक गोष्ट सांगायचीच राहिली अगं. काय? हेच, आय लव्ह यू. थँक्स. मीत तू कन्सोल नाही ना करत आहेस मला? अरे यार काय. हा ठीक आहे, गाणं म्हणतो. हो
एक लड़की को देखा तो ऐसा लगा. आय लव्ह यू टू. चला झोपा आता आणि आईशी बोलताना सगळं विसरून जायचं. एकदम शांतपणे बोलायचं आईशी. त्यांना तरी शांत मैत्री कुठे बघायला मिळणार. हो, नाही चिडणार. ओके, गुड नाईट. गुड नाईट. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मैत्रेयी, मैत्रेयी, हे कपडे कुणाचे आहेत? डिस्गस्टिंग. हा बोल शोना. ऐक 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 काही अर्जंट आहे का? नाहीतर आपण नंतर बोलूया प्लीज. काही अर्जंट नाही, पण अजून ते आली नाही का ती डॉक्युमेंटरी वाली मुलगी आणि तिची टीम वगैरे काही? हो का? हो. आणि मला वाटतंय आता येणारही नाही, कारण त्यांचा आता फोनही स्विच ऑफ लागतोय. ऋतू, खरं तर माझी एक शंका आहे. म्हणजे माझं ठरलंय, म्हणजे एका अर्थी खात्रीच पटले मला की मला फसवलंय. मला प्रॉपर चुंबक बनवलंय. मला वाटतं मी जातो मैत्रीकडे राहायला. ए नाही नको नको नको. नाही नाही, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ना, म्हणजे फोन बंद पडला असेल त्यांचा. हा, तू एक काम कर ना, तू घरीच थांब, त्यांची वाट बघ. हा, आणि आता घरी आलायस ना, तर मग परत कशाला जातोयस? घरीच थांब. असं कसं फोन बंद? आणि मला असं एकट्याला कंटाळा देखील आला इकडे ऋतू, आणि अशी भयंकर काहीतरी थंडी विचित्र पडली आहे इकडे. मग काम कर ना, तू स्वेटर घाल किंवा शाल पांघर ना. थंडीत कशाला बसलायस? थंडी म्हणजे अशी गुलाबी थंडी आहे ऋतू, म्हणजे अशी जेव्हा आपल्या प्रेयसीच्या मिठीची गरज असावी. मला मिठीचं पांघरुण द्यायला ये ना, किंवा गुड नाईट पापी तरी. गुड नाईट. क्या बात है. एक्सक्यूज मी. हॅलो काकू, तुम्ही इथे कशा काय? मी सॉरी, हु आर यू? मी चुंबक शौनक, मला चुंबक असं म्हणतात. मी मैत्रीचा मित्र आहे. आपण नाही का भेटलो होतो? आपण भेटलोय? म्हणजे असं थेट नाही भेटलो आपण, असं आपली भेट नाही झाली. पण तुम्ही नाही का तेव्हा मुंबईवरनं आला होतात आणि आम्ही बाहेर लग्न खेळत होतो. ओ हां. मैत्री झोपली. अच्छा. अरे मग हा चहा तुमचा असेल, तुम्ही घ्या प्लीज. नो, ऑल युअर्स. तू घे. नाही घ्या. घे घे घे, तू घे.
मैत्री साधारणपणे याच वेळेला उठते नेहमी, पण मी इथे आता थांबलो तर काही हरकत नाही ना तुम्हाला? तुझ्या मैत्रिणीकडे काही काम होतं का? काम असं नाही, मी आता एक यशस्वी CA होऊ घातलोय, तर अभ्यासाकरता मी असतो, असं इथे मी असतो. यू मीन टू से तू इथेच राहतोस?